गणेशोत्सवापूर्वी मूर्तिकारांवर संकट, शासनाकडे मदतीची मागणी। पेण तालुक्यातील हमरापूर विभागातील गणपती कारखान्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे। तांबडशेत येथील आशीर्वाद आर्टसह अनेक कारखान्यांत पाणी शिरल्याने तयार आणि अर्धवट मूर्तींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। भाजपचे जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील यांनी कारखान्यांना भेट देऊन पाहणी। कारखानदारांनी वाढती महागाई आणि पावसामुळे आलेल्या दुहेरी संकटात तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। पाऊस तर दरवर्षीच असतो, पण ह्या वर्षी जो पाऊस झाला त्याच्याने जेवढं नुकसान झालं एवढं कोणाचंच कधी झालं नाही। मी आशीर्वाद आर्टमधून बोलते, वैभव ठाकूर। आम्ही इथे जवळजवळ 10-15 वर्ष कारखाना करतो, पण आमचं एवढं कधीच नुकसान झालं नाही। पण यावर्षी खूपच नुकसान झालं। आमच्याबरोबर सर्व कारखानदारांचे नुकसान झाले, भरपूर नुकसान। काही कारखानदार नवीन सेटअप केले यावर्षी, त्यांचा पूर्ण कारखाना पण वाहून गेला। त्याच्यामुळं कसल्या पावसात पण दादाने आम्हाला भेट दिली आणि दादांनी आश्वासन दिले की जेवढी सरकारी मदत होईल तेवढी आपल्याला ते मदत देण्याचा प्रयत्न करतो। हमरापूर विभागातील गणपती कारखानदारांचं फार मोठं नुकसान झालंय। खरं म्हटलं तर या ठिकाणी पंचनाम्याचे आदेश तहसीलदारांनी दिलेले आहेत आणि निश्चितपणे ज्याचं नुकसान झालंय त्याला भरपाई मिळाली पाहिजे। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी काम सुद्धा चालू झालेलं आहे। मला माहिती आहे पाणी जे आहे ते जवळपास 1400 ते 1500 मिलीमीटर पाऊस हा गेल्या 3-4 दिवसामध्ये पडलेला आहे आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे ढगफुटी होते त्याप्रमाणे पाऊस पडलेला आहे। आणि या पावसामुळे आज आपण बघितलं तर पाताळगंगेची जे काय पात्र आहे ते पात्र पूर्ण खोपोलीपासून अगदी भीमाशंकरच्या पायथ्यापासून येणारं पाणी ते पूर्णपणे या भागातील रावे असू द्या, दादर असू द्या, तांबडशेत असू द्या, कोपर असू द्या, हनुमानपाडा असू द्या, डावरा असू द्या, सोनकार असू द्या, उन्हाळी असू द्या, कळवे असू द्या, या सर्व गावांना विशेष करून जास्त फटका बसलेला आहे। तांबडशेत मधून आपण बघितलं तर 3 दिवसापूर्वी बघितलं तर या ठिकाणी पूर्ण या गावांचा संपर्क तुटला होता। तांबडशेत मध्ये सुद्धा अत्यंत भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली होती। निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून गणपती कारखानदारांना ज्यांचं खरोखर नुकसान झाले त्यांना या ठिकाणी मदत होईलच, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहोतच आणि कारखानदारांच्या पाठीशी उभं राहण्याचं या ठिकाणी आपल्याला अभिवचन देतो।